सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. बाबासाहेबांच्या बुद्धी परंपरेला आणि प्रज्ञेला वंदन करून मला जे काय म्हणायचं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करीन. त्याआधी नगरपालिकेचे मनापासून आभार. खरं म्हणजे नगरपालिका अशा त्या यंत्रणेला, सरकारी यंत्रणेला वाचनालय वगैरे गरज वाटावी हेच मुळात अद्भुत आहे. म्हणजे मला गहीवरून यायचंच बाकी होतं, कारण पुस्तकांसाठी काहीतरी करतं आहे नगरपालिकेसारखं एक महत्त्वाचं शासकीय अंग, जे आपल्या दैनंदिन जगण्याशी आपला ज्यांचाशी संबंध असतो अशी माणसं पुस्तक ज्ञान यासाठी काही करतात. हे खरंच कौतुकास्पद आणि दुर्मिळ पण आहे. कारण जसं मगाशी तिथे त्या ध्वनी चित्रफितीमध्ये आपण अनेकांनी बघितली असेल की ते बाबासाहेबांच्या तोंडचं वाक्य आहे की माणसं पुस्तकं वाचली की ज्ञानी होतात. सगळा प्रश्न तिथेच येऊन थांबतो. एकदा का माणूस विचार करायला लागला की मग सगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेचा भर कशावरती असतो? तुम्ही काही हवं ते मागा. IPL घ्या, फॅशन शोज घ्या, आणखी काय हवं ते घ्या, पण विचार करायला लावू नका. हा आपल्या शासकीय व्यवस्थेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. म्हणजे सरकार आणि आपण नागरिक यांच्यामध्ये जे काही सुसंवादाचे संबंध इतकी वर्ष टिकून आहेत ना, त्याचं एकमेव कारण आपल्या विचार न करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवायला हवं. जेवढा कमी आपण विचार करू तेवढे सरकार आणि आपले संबंध चांगले राहतील. त्यामुळे असं काहीतरी विचार करायला लावणारं कोणीतरी करतं हे खरंच कौतुकास्पद आहे. आपल्यापैकी काही जणं गेले असतील, काही जणं जाणार असतील. आधी अमेरिकेला गेलात, त्या देशाकडनं काय घ्यावं काय न घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिकायचं न शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या देशाच्या प्रत्येक शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीची स्वतःची अमर्याद अशी वाचनालय असतं प्रत्येक शहरामध्ये. मला मध्यंतरी एक, आणि हे फक्त अमेरिकेतच आहे असं नाही, नगरपालिकेची वाचनालयं ही संकल्पना खूप जुनी आहे. आपल्याकडेही होती. आता तिथे ती सगळ्यात अडगळीची वास्तू होऊन गेलेली असते. मला मध्यंतरी ऑस्ट्रेलियातनं एका वाचकाचा मेल आला की तुमची पुस्तकं कुठे मिळतील. तर कळलं की ते ऑस्ट्रेलियात राहतात वगैरे. तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिना होता. म्हटलं तुम्ही इथे दिवाळीसाठी वगैरे येणार असालच ना, कारण मराठी माणूस हा परदेशात गेला की तिथे तो गणपती साजरा करतो आणि दिवाळीला इकडे येतो. साधारण अशी एक परंपरा आहे. त्यामुळे नाही, मला त्यासाठी नको आहे, मला इथे मागवायची आहे. म्हणजे तुम्ही मेलबर्नला पुस्तकं मागवणार माझी? तर त्यांनी ते पुढचं सांगितलं ना, ते धक्कादायक आहे. तर त्या देशामध्ये एक पद्धत आहे, त्या देशामध्ये एक नियम आहे. प्रत्येक नगरपालिका त्यांचं स्वतःचं वाचनालय असतं आणि दरवर्षी ती आपल्या शहरामधल्या बहुभाषिक नागरिकांना तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतील तशा 25 पुस्तकांची यादी द्या, आम्ही आमच्या खर्चानं ती मागवतो. आता हे नगरपालिकेला करावंसं वाटणं, त्याच्यात काही कट वगैरे नसताना असं काहीतरी काम केलं जाणं हे खूपच कौतुकास्पद आहे. याचा खरंच मनापासून अभिमान बाळगायला हवा. तशा स्वरूपाचं काही एक चांगलं उदात्त काम या इथे घडतं आहे, याचा मनापासून आनंद आहे. आणि ते बाबासाहेबांच्या नावाने घडत असेल तर त्याहून जास्त आनंद, कारण त्याच्या इतका ग्रंथप्रेमी माणूस अलीकडच्या आपल्या कालखंडामध्ये दिसणार नाही. ज्या विविध विषयांवर त्यांचं प्रभुत्व होतं, ज्या विविध विषयांचा त्याने धांडोळा घेतला, म्हणजे एकेका क्षेत्रासाठी एक आयुष्य घालवतात माणसं. यांनी अनेक क्षेत्रांसाठी एकाच आयुष्यात सगळी ही मांडणी केली. हे अद्भुत आहे. त्या बुद्धिमत्तेचा थोडासा तरी अंश आपल्यामध्ये यावा अशी प्रत्येकाची, मला असं वाटतं, इच्छा असायला हवी. आणि त्या इच्छेनुसार आपले प्रयत्न असायला हवेत. कारण आपली सगळ्यात मोठी जर कुठली समस्या असेल तर भावना नावाचा प्रकार जो काय आहे तो सगळ्यात मोठा आपला डोक्यावरच्या भारासारखा झालेला आहे. त्या भावनेला जर बाजूला करून बुद्धीला जर याची संधी दिली तर मला असं वाटतं की आपल्याला आपल्या समस्यांना प्रामाणिकपणे भेटता येईल, त्यांचा अंदाज घेता येईल.
त्यामुळे हा कार्यक्रम हा बाबासाहेबांच्या विविध पैलूंचं सादरीकरण आहे. नगरपालिका अशी ज्याला प्रबोधन म्हणतात, प्रबोधनात्मक व्याख्यान मला करते आहे, हे खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळालेली आहे, म्हणजे रावसाहेब कसबेंसारखी अभ्यासात गुंतलेली, आयुष्यभर गुंतलेली माणसं इथे आलेली आहेत. त्या रांगेमध्ये मला संधी मिळते, हा माझा मी बहुमान समजतो. आणि तितकी योग्यता आहे किंवा नाही हे मला अर्थातच माहिती नाही आहे, पण मला जो काही थोडासा एक कोनातनं बाबासाहेबांकडनं बघत असताना जे मुद्दे जाणवले ते मला असं वाटतं की ते सांगायला हवेत. याचं कारण असं की हे जे 2-3 मुद्दे आहेत ते सांगितल्याशिवाय लोकांपर्यंत समजतच नाहीत. म्हणजे भारतीय राजकारणाचा तुम्ही जर इतिहास बघितलात, राजकारणाचं म्हणतो तेव्हा सध्याचा नाही आहे, म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतरचा काळ हे मला अभिप्रेत आहे. तर तिथे प्रत्येक माणूस हा विविध शाखांशी संबंधित होताच, पण सगळ्यांमध्ये एक समान धागा होता. आणि हा समान धागा खूप महत्त्वाचा आहे समजून घेणं. म्हणजे भारतीय राजकारण सध्या मागे पडलं असेल असं तुम्हाला प्रामाणिकपणे जर वाटत असेल तर त्याचं कारण मी जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये आहे. आणि तो समान धागा अर्थशास्त्र आहे. एकापेक्षा एक माणसं त्यावेळेला अर्थशास्त्र शिकून किंवा अर्थशास्त्र शिकलेले राजकारणाशी संबंधित होते. दादाभाई नौरोजींपासून तर तुम्ही सुरुवात केलीत, कारण त्यांनी पहिल्यांदा त्या सगळ्याची मांडणी केली. म्हणजे इंग्लंडला प्रोफेसर कार्लाईल हे दर रविवारी अर्थशास्त्रविषयक व्याख्यानं घ्यायचे. आणि त्या व्याख्यानांना दादाभाई नौरोजींसारखी माणसं त्यावेळेला गेलेली होती. आणि एका भाषणामध्ये त्यांनी असं विधान केलेलं आहे कार्लाईलने की देशाची संपत्ती त्या देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून नसते, तर ते देशामध्ये त्या देशामध्ये पोलाद किती निघतं त्याच्यात देशाची श्रीमंती मोजायची खरी गरज आहे. आणि ज्या देशाला पोलादाचं महत्त्व पटलं ते देश मोठे झाले असं म्हणजे तेव्हा हा माणूस सांगत होता. त्याचं महत्त्व कळून घेणारे दादाभाई नौरोजींसारखे होते. त्या या व्याख्यानाला सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये एक माणूस बसलेला होता आणि त्याला लक्षात आलं की हे म्हणतात ते आपल्या देशात काहीच नाही आहे. आणि त्याचं माणसाचं नाव जमशेदजी टाटा. मग त्यांनी तो पोलादाचा कारखाना वगैरे काढला. मग तिथून जी परंपरा सुरू होते ना अर्थशास्त्राच्या अभ्यासकांची, गोपाळ कृष्ण गोखले आहेत, रानडे आहेत, ज्यांनी दर्पण हे नियतकालिक काढलं, ते बाळशास्त्री जांभेकर त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी तर त्यावेळेला इंग्लंडच्या इतिहासाचा पूर्णपणे खंडात्मक असं साहित्य लिहिलं. आता जो देश पारतंत्र्यामध्ये आहे त्या पारतंत्र्यामध्ये ज्या देशावरती ज्याचं राज्य आहे त्या देशाचा इतिहास हा त्या पारतंत्र्यातल्या किंवा गुलामीतला एक साधा ज्याला म्हणता येईल अभ्यासक लिहितो. आणि त्या पुस्तकाची शिफारस इंग्लंडमध्ये केली जात होती. म्हणजे काय प्रज्ञेची माणसं असतील आपण लक्षात घ्या. आता आपण सध्या रोज सगळे हवामानाचे अंदाज वगैरे बांधत ते सांगतात ते सगळे बघत असतो, पण ती हवामानाची जी वेधशाळा आहे जिथून अंदाज व्यक्त केला जातो तो मुळात आपल्या दर्पणकारांनी त्यांनी त्यांच्या कल्पनेतनं ते जन्माला आलेलं आहे. ह्या सगळ्यांना अर्थशास्त्राची जाणीव होती. आणि अर्थशास्त्राची जाणीव नसलेला जो एक नेता होता त्याला कळलं जोपर्यंत आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणात प्रगती करता येणार नाही. म्हणून त्यांनी आपले बाकीचे सगळे उद्योग थांबवले आणि एक वर्षभर पूर्णपणे अर्थकारणावरती लक्ष केंद्रित केलं. त्या व्यक्तीचं नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांनी पूर्णपणे अर्थशास्त्राच्या अंगाने या सगळ्या देशाचा विचार केला. त्या मालिकेमधला या सगळ्यांच्या पासंगाला पुरून उरेल असा जातिवंत अर्थशास्त्री जर कुठला असेल तर त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला सोप्या गोष्टी पटकन कळतात. मी आपल्यापैकी काही जणांनी नटसम्राट नाटक बघितलं असेल तर मी काय सांगतो ते मुद्दा लक्ष देईल. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की ते त्यातलं जे आजोबा असतात गणपतराव बेलवलकर ते लेकीच्या घरी राहायला गेलेले असतात. लेकीचा नवरा हा तिथला पाटबंधारे खात्याचा कोणीतरी अधिकारी असतो आणि हे सकाळी फुलं तोडायला फिरायला जातात. येताना फुलं तोडून येतात. तर तो शेजारच्या पलीकडचा जो बंगलेवाला असतो तो त्यांच्या अंगावर डाफरतो, हे फुलं बिलं तोडायची नाहीत काय वगैरे असं काहीतरी त्यांना ते काय म्हणायचं ते म्हणतो. आणि ते हा प्रसंग सांगतात आणि तेव्हा त्या व्यक्तीला म्हणतात, अरे प्रत्येक पाकळीवर जगन्नियंत्याची स्वाक्षरी असते आणि त्या स्वाक्षरी सगळं फूल जन्माला आलेलं असतं. असं ते आपल्या लेकीला कौतुकाने सांगायला जातं. तर ती लेक विचारते त्यांना कळलं का ते सगळं.
नाही, त्यांना काही कळलं नाही. मग त्यांना काय कळलं, मी अमुक अमुकचा सासरा आहे, हे त्यांना कळलं. तर ते इतकं त्यांचं सुंदर वाक्य आहे, की प्रत्येकाच्या खिडकीतनं व्याधाची चांदणी दिसते, म्हणजे त्याच्या मालकीची नसते. तशा सोपेपणाच्या आपल्या जो काही सगळा दुराग्रह चालू आहे आपल्या समाजाचा, सगळं सोपं करून सांगायचं, सगळं सोपं आहे ते त्याच्यावरती प्रेम करायचं आणि जे कळलं नाही तर ते समजूनच घ्यायचं नाही. त्यातला अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणजे साहेबांच्या अर्थविषयक जाणीवांचा आपल्या अंदाजच नसणं. हे अर्थतज्ज्ञ, अर्थ अभ्यासक म्हणून इतकं मोठं काम आहे त्यांचं, की त्याच्यावरती अनेकांची केवळ म्हणजे अर्थशास्त्र या विषयावर बाबासाहेबांच्या पैलूंवरती 8 दिवसाची व्याख्यानमाला होईल एवढ्या विविध अंगाने त्यांनी काम केलेलं आहे. मुळात मुंबईला त्यांची ती पदवी, मग तिथून त्यांनी ते अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली. तिथे ते 3 वर्ष होते. त्या 3 वर्षामध्ये त्यांनी 29 अभ्यासक्रम पूर्ण केलेत अर्थशास्त्राचे. म्हणजे वर्षाला 10 झाले. म्हणजे साधारण एक पदवी घेताना अनेक जणांचा मुक्काम महाविद्यालयात आहे ठिकाणीच रेंगाळतो. 5 वर्षाचे 6-7 वर्ष होतात, जरा चाललंय. पण या माणसाने 3 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथे 29 अभ्यासक्रम पूर्ण केले. मग काय बुद्धिमत्तेच्या माणसाचं आपण गौरव करतोय, हे पण मला असं वाटतं की आपल्या डोक्यात कुठेतरी ते भान असायला हवं. कारण त्याचा जर एकदा वेध घ्यायची सवय आपल्याला लागली तर आपल्याला कुठे जायचं आहे किंवा निदान कुठला रस्ता निवडायचा आहे हे तरी कळू शकेल. 3 वर्षात 28-29 अभ्यासक्रम ही सोपी गोष्ट नाही, आणि ते सुद्धा अर्थशास्त्र विषयक अभ्यासक्रम. तिथून ते इथे मुंबईत आले आणि परत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तुमच्यापैकी जे कोणी लंडनला गेलेले असतील त्यातल्या ज्या चांगल्या अर्थाने त्या संस्थेकडे बघून असं भरून येतं ना, अशा ज्या काही रोमॅन्टिक संस्था आहेत ना, त्यातली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तिथे त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाची ती संधी मिळाली. ते प्राध्यापक वगैरे ते सगळं तपशील आपल्याला कदाचित माहिती असेल. पण त्यावेळेला तिथे जॉन केन्स, आता जॉन मेनार्ड केन्स हे नाव अर्थकारणामध्ये प्रचंड मोठं ताकदीचं नाव आहे, की त्यांच्या पुढे कोणाचे वादविवादच असू शकत नाहीत. अंतिम ज्याला शब्द म्हणतात अर्थशास्त्रामधला, असा ज्यांचा होता, एवढा अधिकार होता, अशी ती व्यक्ती. तर त्यावेळेला मुळात भारत हा परदेशी, म्हणजे ही 1920 सालच्या आसपासची घटना. आता त्या वेळेला ते तिथे असताना त्यांना चर्चेला ते ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीचं म्हणणं होतं की भारताचा अन्य देशांशी चलनव्यवहार कसा असायला हवा. आता हा प्रश्न किती जटिल आहे बघा. म्हणजे आपल्याला मुळात आहे तो नैसर्गिक चलनव्यवहार कळणं हेच मुळात आपली जरा अडचण असते. त्यात हा पारतंत्र्यातला देश तो चलनव्यवहार अन्य देशांशी कसा करेल या विषयावर सरकारी समिती नेमली गेली होती. त्याच्यात 2 मतप्रवाह होते. एकाचं म्हणणं होतं की गोल्ड स्टँडर्ड असायला हवं. दोन पद्धतीने चलनाचा विचार त्यावेळेला केला जात होता. एक गोल्ड एक्सचेंज म्हणजे सुवर्ण विनिमय हा असायला हवा, आणि एक सुवर्ण हेच तुमच्या चलनाचं मापदंड असायला हवं. म्हणजे मग सोन्याच्या इतकाच, त्याचे खूप गमतीशीर त्याचं मांडणी केली अनेकांनी केलेली, की म्हणजे सोनं देशात जेवढं आहे त्यातला एक मांडणीचा प्रकार हा, की जेवढ्या देशात समजा 10 किलो सोनं आहे उदाहरणार्थ, तर तेवढ्या रुपयांचं तेवढ्या किमतीचंच चलन बाजारात आणायचं, म्हणजे ते थेट सोन्याशी संबंध असेल अशा स्वरूपाची काही मागणी केली. मग ते जेव्हा 60-65 सालानंतर, त्या 1960-65च्या आसपास जेव्हा व्हिएतनाम वगैरे हा सगळा प्रकार सुरू होता, तेव्हा हे गोल्ड स्टँडर्ड हे पहिल्यांदा अमेरिकेनी मोडून काढलं. त्यांनी प्रचंड प्रमाणावरती स्वतःचं सोनं स्वित्झर्लंडमध्ये विकलं, आणि मग तेव्हापासून चलनवाढ हा प्रकार सुरू झाला. चलनाचं मूल्य त्यांनी स्वतःच्याच हाताने कमी केलं. तर दुसरी जी एक मांडणी होती, त्यांचं म्हणणं होतं की गोल्ड एक्सचेंज हा त्याचा निकष असायला हवा. नुसतं थेट सोनं नाही, तर सोन्याच्या बदल्यामध्ये हा निकषाचा भाग असायला हवा. मग ते काही रुपया किंवा जे काही चलन असेल त्याचा तिथे परस्पर देवाणघेवाणीचा संबंध असायला हवा. तर त्याच्यात बाबासाहेबांनी उडी घेतली. आता हे जे काही त्यांनी जे केलेलं आहे ना अनेकदा, म्हणजे त्यांचे ते केनन म्हणून एक प्राध्यापक होते, त्यांनी त्यांचं आणि बाबासाहेबांचं कधी पटलं नाही. पण बाबासाहेबांनी जेव्हा पुस्तक लिहिलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, तेव्हा त्याला आग्रह केला की नाही, तुम्हीच याची प्रस्तावना लिहायला हवे. आता हे सुद्धा एक उदाहरण आहे की म्हणजे, आणि त्यांनी ते कौतुकाने मान्य केलं, आणि त्यांनी त्याच्यात बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा यथार्थ असा गौरव केलेला आहेच.
पण बाबासाहेबांच्या हा गौरव करत असताना त्यांचे कुठले मुद्दे मला मान्य आहेत, कुठले मुद्दे अमान्य आहेत, याची एक सविस्तर टिप्पणी पण त्याच्याबरोबर केलेली आहे त्याने. आणि त्याच्यातला त्यांचा एक मुद्दा त्यांनी खूप छान नमूद केला आहे असा, आणि तो नमूद करताना अर्थातच इंग्रजीमध्ये, आणि ब्रिटिशांचं इंग्रजी हा एक म्हणजे गोड बोलून म्हणजे अतिशय सभ्यपणाने असभ्य गोष्टी सांगता येणं, हे खूप कौतुक आहे त्या भाषेचं. म्हणजे जे कोणी राजकारणात असतील ना, त्यांनी सहज म्हणून सांगतो, त्यांनी 2 पुस्तकांचं वाचन करायला हवं. एका पुस्तकाचं नाव आहे ऑनरेबल इन्सल्ट्स. हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एकमेकांनी, म्हणजे खासदारांनी एकमेकांच्या विरोधात ज्या काही टीका टिप्पणी केलेल्या आहेत, किंवा गमतीगमतीतनं ज्याच्या टोप्या उडवलेल्या आहेत, किंवा त्याचं पूर्णपणे मुद्दाहरण केलेलं आहे, अशाची एक छान जंत्री त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि दुसरं आहे डिसऑनरेबल इन्सल्ट्स. म्हणजे थेट वादच घालून अपमानच समोरच्याचा करून टाकायचा. खरा इंग्रजी भाग असतो हा पहिला असतो, ऑनरेबल इन्सल्ट ज्याला म्हणतात. तर अतिशय गोड शब्दात त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे. आणि तिथे एके ठिकाणी म्हणतात की बाबासाहेबांचा आक्रमकपणा मला जरा आम्हाला खटकतो बुवा, अशा अर्थाने. आता तुम्ही कल्पना करा की त्या बुद्धिमत्तेची जी माणसं आहेत, आक्रमकपणा हा 2 प्रकारचा असू शकतो. म्हणजे पाकिस्तानचा शोएब समजा तुमचा बळी घेणार या ईर्ष्येने जेव्हा धावत येत असतो, त्यावेळेला अख्खा स्टंप बाजूला उघडा करून बॅटिंगची पोज घेणं हा एक आक्रमकपणाच झाला. ती सचिन तेंडुलकरनी केलेला होता. दुसरा आक्रमकपणा तो श्रीशांत नावाचा, जर तुम्ही म्हणजे उदाहरणार्थ, नावाशी मला काहीच घेणं देणं नाही, किंवा प्रेम आहे किंवा राग आहे वगैरे, नुसताच आक्रमकपणा. म्हणजे तो आक्रमकपणा बॉलिंगमध्ये दिसत नाही, पण नुसताच आक्रमकपणा, ते दातोट खाणं वगैरे वगैरे वगैरे. तर बाबासाहेबांचा आक्रमकपणा हा बौद्धिक आक्रमकपणा होता. आणि तुम्ही कल्पना करा की अशा जगातल्या एकापेक्षा एक सरस पंडितांना आक्रमक वाटेल असे युक्तिवाद करता येतात, हे त्यांना स्वतःला माहीत होतं, आणि हे समोरच्यांनाही माहीत होतं. म्हणजे बुद्धीची झेप किती असेल बघा. त्याला कौशल्य लागतं, त्याला कौशल्य लागतं. कारण वादविवाद करायचा असेल आणि म्हणजे ते खोडून काढायचे असतील मुद्दे, त्याला कौतुक हा भाग असू शकत नाही. तिथे तुम्हाला बुद्धिमत्ताच लागते. आणि ती नसेल ना, तेव्हा मग एक सोपा मार्ग काय निवडला जातो, छान आहे म्हणून टाकायचं, मस्त, ते उत्तम आहे. कारण ते म्हटलं ना की त्रुटी सांगायची गरजच राहत नाही ना. कारण ते तसं नाही आहे म्हटलं तर त्याचा अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास असला की त्रुटी सांगण्या इतकं धैर्य असावं लागतं. त्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती स्वतःचा विश्वास असावा लागतो. हे सगळं असल्यानंतर परत त्याच्याबरोबर मांडण्याची ताकद असायला हवी, क्षमता असायला हवी. इंग्रजीमध्ये ज्याला आर्टिक्युलेशन म्हणतात, ते सगळं असायला हवं. तर ते सगळं असलेलं आहे. हे किती वयाचे, 30शीतले पण नव्हते त्यावेळेला ह्या जगात सगळे असे जे रुढाचार्य जे म्हणले जाणारे होते, त्या माणसांसमोर हे माणूस बाबासाहेब वाद घालायचे आणि त्या वादात त्यांना चितपट करायचे. त्याची कबुली त्यांच्याच गुरुने एका नंतरच्या एका निबंधामध्ये दिलेली आहे. तर मुद्दा असा की हा जेव्हा चलनाचा व्यवहाराचा मुद्दा येत होता, त्यावेळेला त्यांनी सातत्यानं विरोध केला. आणि त्यांनी त्या ब्रिटिश सरकारच्या जे कोणी ते संमतीचे अधिकारी होते, त्यांना ठामपणे सांगितलं, तुम्ही हे मुद्दामून असं करताय कारण चलनाचा दर तुम्हाला नियंत्रित करायचा आहे. चलनाचा दर तुम्हाला नियंत्रित करायचा असल्यामुळे ते चलनाची किंमत जास्त ठेवायची आहे. आता हा मुद्दा थोडासा स्पष्ट करून सांगायला हवा. चलनाची किंमत जास्त होते, म्हणजे आपण म्हणतो डॉलर खूप महागला, किंवा रुपया स्वस्त झाला, किंवा रुपया खूप महागला, आणि आपल्या सगळ्यांची इच्छा असते. म्हणजे हे तर मला खूपच महानच त्यावेळेच्या दृष्टिकोनात नाही वाटतं की रुपया सक्षम असायला हवा, तगडा पाहिजे असा एकदम, म्हणजे डॉलरच्या इतका. आता ते मार खाणार आहे आपल्यासाठी. तुम्ही म्हणजे जेव्हा रुपयाची किंमत घसरते, निर्यातीचा मुद्दा, आयातीचा मुद्दा, हा सगळा व्यवहार ज्या चलनामध्ये होतो त्याच्याशी निगडीत हे सगळं असायला हवं. म्हणजे आपली मागणी काय असते. आणि परत त्यातली दुसरी एक पंचायत, ही अलीकडेच म्हणजे गेल्या 7-8 वर्षात मी बघितलेली आहे, देशभक्ती ही रुपयाच्या किमतीशी निगडीतच करून टाकायची. म्हणजे देश महान तर रुपया महान. अरे असं नाही आहे. रुपयाच्या किमतीचा हा तुमच्या अर्थव्यवस्थेशी संबंध आहे.
आणि जर तो तसा तुम्ही जर त्या महानतेशी वगैरे जोडत बसलात तर उलटं अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. म्हणजे इंग्लंडमध्ये मध्यंतरी मागणी होती, म्हणजे मी 98-99 साली ज्यावेळेला होतो त्या काळातली डोळ्यादेखत बघितलेली मागणी आहे. तेव्हा पाऊंड हा 90-95 रुपयापर्यंत गेलेला होता. तेव्हा इंग्लंडचे नागरिक म्हणत होते, अहो त्याला स्वस्त करा, हा त्याची किंमत पाडा. आणि आपल्याकडे वातावरण एकदम उलटं नाही, रुपया डॉलरच्या तुलनेत हवा वगैरे वगैरे. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की रुपयाचं अवमूल्यन करायला हवं. कारण रुपया तुम्ही जास्त ठेवताय, त्याची किंमत जास्त ठेवताय, याचं कारण तुम्ही भारताशी रुपयामध्ये व्यवहार करता, त्याचा फायदा तुम्हाला जास्त मिळतो, भारतीयांना होत नाही, कारण तुम्हाला जास्त रुपये मिळतात. आणि जास्त रुपये याचा अर्थ भारतातनं जास्त शोषण करण्याची तुम्हाला संधी मिळते. तर त्याच्यासाठी त्यांनी हा मुद्दा अर्थातच पटला नाही, साहजिकच आहे, असं असं पटकन गोष्टी अशा पटत नाहीत. तर त्यांनी 1820 सालापासून ते जवळपास 1890 1900 या सालापर्यंतच्या चलनव्यवहाराचा, देशातल्या सगळ्या चलनव्यवहाराचा आढावा घेतला. भारतातनं काय काय निर्यात झालं असेल, भारतातनं काय काय आयात झाली असेल, हा सगळा व्यवहार कसा असेल, भारतीयाला किती उत्पन्न मिळालं असेल. तुम्ही कल्पना करा की हे हे कल्पना करा, हे सांगणंसुद्धा अवघड आहे, कारण अनेकांना हल्ली गुगल नसेल तर जगणंच अशक्य होऊन जाईल. कारण गुगलने तर मग ते शोधायचं कुठे, म्हणजे इतकं आणि म्हणजे ही खरंच गंमत आहे. म्हणजे माझ्याकडे आमच्याकडे नवीन मुलं आम्ही वेगवेगळ्या पदांसाठी भरती करत असतो, त्यातल्या त्यांचा हा दृष्टिकोन तर मला हल्ली फारच जाणवतं. म्हणजे ती एखादी घटना त्यांना विचारली, ती नाही आहे, पण ती गुगलमध्ये नाही आहे. तर गुगलमध्ये जे नाही आहे ते दखल घेण्याच्याच लायकीचं नाही आहे. या काळापर्यंत आपण आलेलो आहोत. त्यावेळेला गुगल सोडा, इंटरनेट वगैरे काही शक्यताच काही नव्हती, दूरसुद्धा नव्हती. त्यावेळेला या माणसांनी 100 वर्षाच्या, जवळपास 80 ते 100 वर्षाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि भारत म्हणजे ब्रिटिश सरकारसमोर एक भला मोठा अहवाल ठेवला की हे मी म्हणतो त्या म्हणण्याचा हा अर्थ आहे, हा तुम्हाला विचारात घ्यायला हवा. आणि त्याच्यातनं पुढे तो इतका तगडा होता की केन्सला तत्त्व म्हणून ते मान्य नव्हतं, पण केन्स सगळ्यांनी बाबासाहेबांच्या युक्तिवादाचं कौतुक केलं. नाही नाही, हे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य. तर हा मुद्दा मला आजच्या काळातसुद्धा खूप सुसंगत वाटतो की मी विरोधक आहे याचा अर्थ शत्रू नाही. विरोध असला तरी माझ्याही काही मुद्द्यांमध्ये तथ्य असू शकतं, हे लक्षात घ्यायची क्षमता त्या विचारसंस्कृतीमध्ये होती. आपण ज्याचं कौतुक करतो, ज्याचा आदर करतो, किंवा जे ऐकून आपल्याला टाळ्या वाजवाव्याशा वाटतात, त्या संस्कृतीमध्ये पण हा घटक येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तो का पटला नाही याचा विचार न करता त्याला तो मुद्दा मांडण्याचाच अधिकार नाही. या पातळीवरती सध्या आपण येऊन थांबलेलो आहोत. ते मला असं वाटतं की तसं ते त्यावेळेला घडलेलं नाही. सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. मग त्या कौतुकाचा पुढचा अंक तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्या सगळ्या बाबासाहेबांच्या मांडणीवर आधारित एक समिती नेमली गेली. ब्रिटिश सरकारने ती समिती नेमली आणि त्या समितीचं कामकाज हा चलनव्यवहार ठरवणं याच्याशी निगडीत आहे. त्या समितीतनं पुढे एक संस्था जन्माला आली. त्या संस्थेचं नाव इथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, पण त्या प्रत्येकाला कदाचित माहिती नसेल की त्या संस्थेच्या निर्मितीमागे बाबासाहेबांच्या प्रयत्नाचा भाग आहे. ती संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक किंवा विद्यार्थी कुठल्या पातळीवरती जाऊन मुद्दे मांडतो की ज्याची दखल घेऊन एवढी एक प्रचंड संस्था उभी राहते, जन्माला येते, हे मला असं वाटतं की हा मुद्दा खूप समजून घेण्यासारखा आहे. ते मुळातच वाचायला हवं. आणि त्यांचा जो त्यांचा प्रबंध आहे तो आता पुस्तक रूपाने पण उपलब्ध आहे. इथल्या वाचनालयामध्ये असेल प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा, रुपयाची अडचण असा त्याचा नंतर अनुवादही दोघा तिघांनी त्याचे केलेले, तो मुळातच वाचावा. आता चलन वगैरे हे व्यवहार आपण बघतच नाही, आपल्याला काय पडलं आहे त्याचं. म्हणजे लोकसत्तेतर्फे आम्ही कधी कधी गुंतवणुकीचे कार्यक्रम करतो तेव्हा एके ठिकाणी एक शिक्षिका होत्या, त्यांनी ते समोरच्यांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की ते कोण आमच्या कार्यक्रमाला आलेले होते ते सांगत होते की पैसे अमुक अमुक ठिकाणी ठेवा म्हणजे जास्त त्याची बेरीज होईल, तुम्ही जिथे ठेवताय तिथे फारसं काही हाताला लागणार नाही. तर त्या बाई म्हणाल्या की असं कसं म्हणता, मी 10,000 ठेवले होते त्याचे 11,000 रुपये मला मिळाले. मग हे सांगायला गेले की चलनवाढ नावाचा एक प्रकार असतो. त्या चलनवाढीमध्ये मग रुपयाचं मूल्य तुमचं कमी होतं, रुपये वाढले असतील पण रुपयाचं मूल्य कमी झालेलं असेल.
हा मुद्दा ही अलीकडची घटना आहे, म्हणजे 3-4 वर्षातली घटना आहे. अलीकडच्या काळात सुद्धा हा नागरिकांना माहिती नसतो, कळत नसतो. कारण हे रुपये-बिपये म्हणजे हे सगळं आपलं काम नाही बुवा, अर्थशास्त्रांचं किंवा अर्थतज्ज्ञांचं काम आहे. आणि मग त्यांच्या त्या अर्थविषयक नियतकालिकंसुद्धा गुलाबी रंगाची असतात. जे सर्वसाधारणपणे साधी माणसं ते ती वर्तमानपत्र वाचायला जात नाहीत. आणि आपली दुसरी अडचण कशी आहे, म्हणजे मला बाबासाहेबांच्या लिखाणाचा मोठेपणा कुठला वाटतो माहिती आहे का? मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, मी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे. पण माझ्यासारख्या साध्या फारशी काही म्हणजे पांडित्य वगैरे नसलेल्या माणसाला सुद्धा सहजपणे कळेल इतकी त्यांची सहज, सोपी, सुंदर, सुलभ मांडणी आहे. आणि खऱ्या विद्वानाचं वैशिष्ट्य कुठलं असतं की ते सगळ्यांना कळलं. म्हणजे जो पंडित असेल त्याला अधिक काही मिळेल असं त्याच्यामध्ये वाटतं. जो पंडित नसेल त्याला बरंच काही शिकायला त्याच्यातनं मिळतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे का मी महत्त्वाचं आहे सांगतो, आपल्याकडच्या व्यवस्थेमध्ये ना, जर जेवढा एखादा समोरच्याला न कळणाऱ्या भाषेत बोलतो तेवढा तो अधिक विद्वान गणला जातो. अरे काहीतरी भारी बोलतोय, मला कळतच नाही काय. आणि हे इथपर्यंत लाट पोचली आहे, तुम्ही खरंच कल्पना करून बघा. जो आपल्याला चित्रपट कळत नाही त्याला आर्ट फिल्म म्हणतो. आता चित्रपट हीच कलाच आहे ना, ती कला आहे ना, ती कळायला हवी ना आपल्याला. त्याच्यात जे काय मांडलेलं आहे ते नाही नाही, ते कळलं नाही म्हणजे नक्की आर्ट फिल्म असणार. तसं कुठलाही विद्वान हा सहजपणे समोरच्याला कळणाऱ्या भाषेत बोलला तर हा विद्वानच नाही असा म्हणायचा प्रघात आपल्या देशामध्ये दुर्दैवाने पडलेला आहे. याचं जागतिक पातळीवरचं पहिलं खंडन आईन्स्टाईननी केलेलं आहे. आईन्स्टाईन असं म्हणतो की तुम्हाला एखादा विषय सोप्या भाषेत मांडता येत नसेल तर खात्री बाळगा, तुम्हाला तो विषयच कळलेला नाही. तर तुम्ही बाबासाहेबांनी मांडलेले विषय समजावून घ्या. तुम्ही त्यांचे मी काही पुढे काही उतारा एक त्यांचा वाचून दाखवणार आहे. तर त्याच्यातले तुम्ही भाषेचं सौष्ठव घ्या, मुद्द्याची स्पष्टता घ्या, तर्कसंगतता घ्या. ज्याला काही फार अर्थशास्त्रातलं कळत नाही, अर्थविषयक जाणीवा त्याच्या प्रगल्भ झालेल्या नाही आहेत, त्यालासुद्धा हे सगळं सहजपणे कळतं. हा मला असं वाटतं की खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने निदान बाकी काही वाचलं न वाचलं तरी अर्थातच घटना आणि ती परिशिष्ट वाचलं असेल, पण त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी हे खरंच पुस्तक वाचून बघा. म्हणजे मला ते जास्त का जाणवतं की जेव्हा तुम्ही परदेशामध्ये असताना तेव्हा सगळ्यात तुमची वेदना कुठली असते. म्हणजे माझा एक मित्र आणि आम्ही एका शिष्यवृत्तीच्या निमित्ताने हिंडत होतो आणि मग त्याला एक सवय लागली होती आणि त्या सवयीचा परिणाम माझ्यावरती होत होता. काहीही घ्यायला गेलं $10 किंवा काय तो जी काही किंमत असेल, अरे बापरे ₹900 झाले, तू घेऊच द्यायचा नाही. मग त्या अरे ही तर पाण्याची बाटली, मग ते त्याची लगेच किंमत केली की लगेच त्याचा तो रुपयांतर करायचा. आणि मग त्याला मी म्हटलं अरे असं नको करू, काही आनंदच मिळत नाही आहे दौऱ्याचा, कारण प्रत्येक काही घ्यायला गेलं की याचं लगेच किंमत. मग ते सगळं विचकाच व्हायला लागला. तो म्हणाला गिरीश तुला प्रॉब्लेम सांगू का खरा काय तो आपला, वी आर अर्निंग इन अ व्हेरी रॉंग करन्सी. आपण खूप चुकीच्या चलनामध्ये कमवतोय. आता हे हे वाक्य हे वेदनादायी वाक्य आहे, पण ते चलन म्हणजे काय, चलनाचा व्यवहार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर खरंच हे प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं, आणि त्यांनीसुद्धा प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हटलेलं आहे सरळपणे, उगीच प्रॉब्लेम म्हणजे ग्रेटनेस ऑफ रुपी वगैरे, रुपया किती महान आहे वगैरे वगैरे असं काहीही केलेलं नाही. प्रॉब्लेम ऑफ रुपी ठसठशीतपणे समोरपणे जे काय आहे ते मांडणं. तर हा एक त्यांच्या पुस्तकाचा आधार आपण खरोखर घ्यायला हवा. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी 3 जे काय म्हणतात त्याला खंडात्मक असेल, प्रबंधनात्मक लिखाण केलेलं आहे ना, त्याचे फक्त मला आणखी 2 दाखले द्यायचे आहेत. एक आहे हा शेतीविषयीचा. त्यांनी निबंधच लिहिला की भारताची शेती ही अशी का आहे. खूप सुंदर निबंध. त्यातलं एक वाक्य जर मी पटकन आधी तुम्हाला सांगितलं ना तर धक्का बसेल, ते विरोधाभासाचं वाक्य वाटेल. ते असं म्हणाले होते की भारताची शेती जर प्रागतिक व्हायची असेल, भारताची शेती जर किफायतशीर व्हायची असेल तर भारतामध्ये औद्योगिकरण वाढायला हवं. आता हा माणूस म्हणतोय शेती तर चांगली फायदेशीर व्हायला हवी, मग त्याच वेळेला म्हणतात उद्योग वाढायला हवेत. मग तुम्ही असं ते म्हणतात तेव्हा जेव्हा तुम्ही खोलात जाता त्या निबंधाच्या, तेव्हा जाणवतं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय. तो असा आहे की सर्वसाधारणपणे मांडणी कशी होते की अगदी माझ्यासारखा सुद्धा माणूस मांडणी काय करतो की आपलं दरडोई एकरी मालकी खूप कमी आहे शेतीची. 4 एकर हे आपलं सरासरी मालकी आहे. असं म्हणजे 4 एकरसुद्धा अनेकांच्या बाबतीत कमी झालं, कारण बरेचसे अल्पभूधारकच असतात. तर
त्याच्यामुळे आपली शेती किफायतशीर नाही, असा एक सिद्धांत सरसकटपणे देशात मांडला गेलेला आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की शेती फायदेशीर होण्यासाठी जमिनीचा आकार महत्त्वाचा नसतो. त्यामध्ये तुम्ही भांडवल किती ओतताय, त्या भांडवलाला तंत्रज्ञानाची किती जोड आहे, त्या तंत्रज्ञानाच्या जोडीला बाजारपेठ ही सगळी सक्षम आहे का, हे सगळं ज्याला ॲब्सॉर्ब म्हणतात शोषून घेण्यासाठी ही सगळी बाजारपेठ सक्षम आहे का, अशा पद्धतीनं विचार करत 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 त्यांनी शेतीचा मुद्दा मांडलेला आहे. आणि तो पटायला अजूनही म्हणजे त्याचं खरं महत्त्व ज्यांनी कोणी ओळखलं ते अलीकडच्या काळामध्ये शरद जोशी यांनी, की बाबासाहेब म्हणतात तरी की ते औद्योगिकरण व्हायला हवं, याचा अर्थ शेतीवरती अवलंबून असलेली तोंडं कमी व्हायला हवीत, जी जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत भांडवल वृद्धी कितीही केली तरी त्याची जी काही विभागणी आहे जमिनीची उत्पन्नाची, याच्यात हे सगळं आपलं खर्च होत जाणारं आहे. म्हणून ते पहिल्यांदा तोडायला हवं. हा निबंध अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच्या शेतीच्या ज्या आपल्या अडचणी आहेत ना, या पूर्णपणे त्याच्याशी निगडीत आहेत आणि त्या आपण मान्य करत नाही. म्हणजे हे अजूनही आपल्याला पटत नाही आहे की औद्योगिकरण असायला हवं, शेती आणि आपल्याकडे तर दुसरा म्हणजे त्या विषयावर मध्यंतरी लिहिलं होतं तेव्हा खूपच शिव्या वगैरे पडल्या होत्या, की ज्याला काही द्यायचं नाही ना त्याचं खूप कौतुक करायचं. मतदार राजा, ग्राहक राजा, बळीराजा. आता कसला राजा आणि काय त्याला, म्हणजे तो म्हणतोय का, म्हणजे मी भरपूर हिंडत असतो महाराष्ट्रात, देशात आणि अन्यत्र सुद्धा. एकही शेतकरी मला असा भेटलेला नाही की जो म्हणतो की मला वीज मोफत हवी किंवा मला पाणीच मोफत द्या किंवा मला कर्जमाफीच करा. कोणीही मागणी करत नाही. त्यांची एकच साधी मागणी असते, जे काय मी पिकवतो त्याला बाजारपेठेचा जो काय दर आहे तो द्या. सोपी गोष्ट आहे, पण ते द्यायची नाही आपल्याला. आणि मग बळीराजा आनंदी कसा राहील यासाठी प्रयत्न करायचे. याची इतकी सैद्धांतिक मांडणी बाबासाहेबांच्या निबंधात येते ना, खूप बरं वाटतं. कारण असं रोखठोकपणे जे काही आहे ते सांगायला हवं. आणि हे 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 खरं म्हणजे एका अर्थाने मराठी भाषेचं पण वैशिष्ट्य आहे. म्हणजे टिळकांना त्यांच्या अग्रलेखाविषयी एकाने वाचकांनी लिहिलं, तुम्ही तुमची भाषा फार करकरीत आणि कोरडी आणि फार दुखवणारी असते, तुम्ही जरा सौम्य भाषेत लिहायला हवं. तर त्यांनी मराठी कशी आहे यावर अतिशय सुंदर असा छान दाखला दिला. आणि ते पुढे असं म्हणतात की या अशा भाषेमध्ये रावसाहेब पाय घसरून पडले तर आम्ही रावसाहेब पाय घसरून पडले असेच लिहिणार, रावसाहेब जमिनीस समांतर जाहले असं लिहिणार नाही. आता याचा उत्तम नमुना बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये आढळतो. स्वच्छ, थेट आणि जे काही अडचणीचे मुद्दे आहेत ते तर त्यांनी त्या शेतीविषयक निबंधात इतके सुंदरपणे मांडलेले आहेत. हा विचार करण्यासारखा निबंध आहे. कारण मगाशी जसं म्हणालो होतं तर शेतीमध्ये आपली गुंतवणूक नाही, कारण भांडवल घालायला कोणी येणारच नाही, कारण त्याच्या परताव्याचीच हमी नाही आहे. ती परताव्याची का हमी नाही, कारण हे ज्या सगळ्या अडचणी आहेत तर त्या काळात त्यांनी त्या सगळ्या मांडलेल्या आहेत. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कौतुक. तिसरा त्यांचा जो निबंध आहे, म्हणजे जो पुस्तकात काही मला वाटतं आहे परदेशी संस्थांच्या पुस्तकात त्यांनी तो अंतर्भाव केलेला आहे, तो सध्याच्या काळात तर फारच महत्त्वाचा वाटतो मला. तो ज्याला इंग्रजीमध्ये फेडरल स्ट्रक्चर म्हणतात. आपली ही जी लोकशाही आहे ही राज्य आणि केंद्र यांच्यातनं तयार झालेली लोकशाही आहे, ज्याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे की राज्यांना जे एक महत्त्व द्यायला हवं ते द्यायला हवं. त्याची मांडणी करताना तेव्हा पारतंत्र्यात असतानाची ही गोष्ट आहे, तेव्हा बाबासाहेबांनी हा मुद्दा मांडून ठेवलेला आहे की राज्यांना त्यांचे आर्थिक अधिकार, घटनात्मक अधिकार जर दिले गेले नाहीत तर लोकशाही कशी संकटात येऊ शकते. आता त्यांना काय 2022 साली होणार आहे माहिती असायची शक्यता नव्हती, पण हा मुद्दा येतो हा महत्त्वाचा आहे. कारण ही जी विकेंद्रित रचना आहे त्या विकेंद्रित रचनेमध्ये प्रत्येक त्या छोट्या लहान मोठ्या घटकाला त्याची स्वायत्तता असायला हवी, त्याचे आर्थिक अधिकार असायला हवेत, अशा पद्धतीनं ते विचार करतात. आणि मला हे 2-3 मुद्दे का महत्त्वाचे वाटतात की त्यांच्या सगळ्या मांडणीमागे आर्थिक विचार आहे. आणि तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, जे काही थोडंफार कळतं किंवा बघायची सवय लागली त्याच्यातनं मला जाणवणारा कुठला मुद्दा असेल तर एक वैश्विक सत्य कुठलं असेल, बाकी सगळ्या गोष्टी खूप मला दुय्यम वाटतात. एकमेव गोष्ट जी आहे ना ती अर्थकारण. आणि ते अर्थकारण जोपर्यंत कळत नाही ना
तोपर्यंत बाकी तुम्हाला काही कळू दे, तुमचं गोत्र कुठलं, नाव कुठलं, आमच्या गावचं आहे का, त्या गावचा आहे का, जातीचा कुठला आहे, धर्माचा कुठला आहे, या गोष्टी खूप दुय्यम आहेत, खूप क्षुद्र आहेत. पहिला मुद्दा आहे तो अर्थकारणाचा. आणि जेव्हा या अर्थकारणावरती बाबासाहेब अशा पद्धतीने मांडणी करतात आणि 2000 मला वाटतं 10 साली थॉमस फ्रिडमन नावाचा पत्रकार एक अतिशय सुंदर पुस्तक लिहून जातो, द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री नावाचं. त्या पुस्तकामध्ये तो जगाची विभागणी 2च गटांमध्ये करतो. एका बाजूला हे पारंपरिक मूल्य मानणारे, मग ती काय सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, त्या देशांचा समूह, आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक मूल्याचं महत्त्व कळणाऱ्या देशांचा समूह. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या ज्या देशाविषयी आपण रागाने किंवा अतिशय प्रेमाने बोलतो, उदाहरणार्थ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्या देशाने स्वतःच्या भूमीवरती 1860 नंतर युद्धच केलेलं नाही आहे. युद्ध केली आहेत पण स्वतःच्या भूमीवरती केलेली नाही आहेत. याचे अनेक दाखले देत 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 थॉमस फ्रिडमन असं म्हणतो की जो देश ज्याला अर्थव्यवस्थेचं महत्त्व पटलेलं आहे, तो असल्या युद्ध भावना असल्या फालतू गोष्टीत वेळ घालवत नाही, तो अर्थव्यवस्थेची प्रगती करतो. म्हणून त्या पुस्तकाचं नाव काय, द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री. लेक्सस म्हणजे जगातल्या एका श्रीमंत गाडीचं, लेक्सस ही गाडी आहे, त्या गाडीचं स्वप्न बघणारा, गाडी आपल्या पदरी बाळगावी अशी इच्छा असणारा वर्ग, आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मूल्य घेऊन जगणारा समाज. आता याची मांडणी जर अशा पद्धतीनं केली जात असेल आजच्या काळात सुद्धा, तर त्या काळात बाबासाहेबांनी केलेले आहे की अर्थविषयक जाणीवा तुमच्या प्रगल्भ असायला हव्यात, आणि त्या प्रगल्भतेतनंच तुमचा विकास होऊ शकतो. कारण एकदा का तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रगत झालात की तुमच्या विचारांना अधिक गती येऊ शकते. आणि ज्या समाजामध्ये ज्यांची गुलामगिरीची मानसिकता असते, जमीनदारी मालकीची, ज्याला फ्युडल म्हणतात, ती मालकीची मानसिकता असते, तो देश एक वेळ उचलून पैसे द्यायची कल्पना मांडतो, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्नच करत नाही समाजाला. कारण माणसं आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की आम्हाला विचारणार कोण. साधा मुद्दा आहे ना. आता तो का महत्त्वाचा आहे, आणि हे बाबासाहेबांसारख्या ज्याला सामाजिक चटक्यांचा विदारक अनुभव आयुष्यामध्ये आलेला आहे, ते चटके सहन करत करत तो एका बौद्धिक पातळीवरती गेलेला एक विचारवंत अशा स्वरूपाचा माणूस आहे. तो आर्थिकदृष्ट्या मांडणी करतात ते, आणि त्यावेळेला सांगतात की हे सगळं लक्षात घ्यायला हवं. आणि हे ते वाचत असताना अनेक संदर्भ जाणवतात. त्यातला एक संदर्भ सहज तुम्हाला द्यायला हवा असं मला वाटतं. भारतामध्ये काय 29 राज्य अधिक केंद्रशासित प्रदेश वगैरे वगैरे आहेत. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. आता 1947 नंतर सुद्धा ज्या वेळेला आपण स्वतंत्र झालो आणि हे संघराज्य फेडरल स्टेट म्हणून जन्माला आलं, आकाराला आलं, 50 नंतर आपली घटना अंमलात यायला लागल्यानंतर, त्याच्यानंतर सुद्धा कित्येक राज्यांना फुटीरतावादाची झळ लागलेली आहे किंवा त्यांना फुटून वेगळं व्हावं असं वाटलेलं आहे. 1860 म्हणजे अब्राहम लिंकनचा काळ, तो जेव्हा अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध आणि देशांतर्गत गुलामी आणि या सगळ्या प्रश्नावरती संघर्ष झाला, त्याच्यानंतर एकाही राज्याला का वाटलेलं नाही याचा विचार कधी आपण करतो का? एक यातला मुद्दा तो विचारात घ्यायला हवा, तो असा की आर्थिक सक्षमता जर मिळाली तर माणसं त्या पद्धतीनं प्रगती करू शकतात. आता मुंबई आणि गडचिरोली इथल्या GDPमध्ये, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 400% फरक आहे. 400%. म्हणजे मुंबईतल्या नागरिकाचं दरडोई उत्पन्न काय असेल आणि गडचिरोलीतल्या नागरिकाचं दरडोई उत्पन्न काय असेल, याच्यामध्ये हा 400%. म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या मला वाटतं आर्थिक पाणी अहवालातला हा संदर्भ मी देतोय. तर तशा पद्धतीनं जेव्हा तुमची रचना असते आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण न होता प्रगतीच्या संधी नाकारल्या जातात, त्याच्यातनं फुटीरता जन्माला येते. मग ते ज्या सगळ्या संघर्ष आहेत आपले सामाजिक, आपले जातीय, आपले धार्मिक संघर्ष, त्या सगळ्याच्या मुळाशी कृपा करून लक्षात घ्या आर्थिक कारण आहेत. म्हणजे आर्थिक कारण नाही असं जगात एकही घटना नाही, एकही कारण नाही, एकही युक्तिवाद नाही. म्हणजे मी अनेकदा हा माझ्याशी जेव्हा संवाद होतो किंवा माझा कोणाकोणाशी वाद होतो, त्याच्यात मी प्रत्येकाला हे सांगत होतो, बाकी कशाच्या नजरेतनं बघू नको. हा हिंदुत्ववादी आहे का, मार्क्सवादी आहे का, अमुक आहे, अर्थवादी आहे किंवा नाही सांग, त्याच्यावरती त्याचा जगण्याचा दर्जा आणि त्याची प्रगतीची आलेखाची उंची अवलंबून असेल. आणि हे प्रत्येक पातळीवरती होतं. आपण ज्याला
आर्थिक मुद्दे नाही असं म्हणतो ते वस्तुतः आर्थिकच असतात. आता हे जाणवत नाही आपल्याला. म्हणजे मग मला बाबासाहेबांच्या लिखाणाचं महत्त्व कुठे जाणवतं की ते हे असे मुद्दे मांडता मांडताना आसपासच्या घटनांची एक जाणीव आपल्याला अशी होत जाते. अरे हो रे, हा रुपयाचा मुद्दा बरोबर आहे. अरे हो रे, हा फेडरल स्ट्रक्चरचा मुद्दा बरोबर आहे. ही संघराज्य अवस्था भारतामध्येही आहे. संघराज्य व्यवस्था अमेरिकेमध्ये आहे. भारतातल्या संघराज्यातल्या राज्यांना काय, राज्यातल्या प्रांतांना फुटून वेगळं व्हावं असं वाटतं. कधी कधी मराठवाड्याला वेगळं व्हावं असं वाटतं. कधी कधी विदर्भाला वेगळं व्हावं असं वाटतं. का वाटतं? त्या सिद्धांतांचा मूळ हा बाबासाहेबांनी तो मांडून ठेवलेला आहे. त्याच्याशी ते जोडता येतं. कारण तुम्ही आर्थिक अधिकारच दिलेले नाही आहेत. तुम्ही आर्थिक स्वातंत्र्यच दिलेलं नाही आहे. म्हणून 1950 साली जेव्हा त्यांची ती जी आपली घटना जेव्हा देशाची अंमलात येत होती तेव्हा ते असं म्हणालेले आहेत. आणि हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. मी हा सगळा जो संदर्भ देतो त्या वाक्याशी जोडला गेलेला आहे. आजपासनं म्हणजे 26 जानेवारी 1950चा संदर्भ त्याला आहे. आजपासनं आपल्या देशातल्या नागरिकांना राजकीय स्वातंत्र्य मिळेल. पूर्णविराम. स्वागत. चांगलीच घटना आहे. पण आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर राजकीय स्वातंत्र्याचा कितपत उपयोग होऊ शकेल असा माणूस ज्याने घटना लिहिली तो सांगतोय. हे समजून घ्यायला हवं. आणि ती घटनेची ताकद या म्हणजे हल्ली आता घटना म्हणून एक वेगळाच भावनिक नाजूक मुद्दा झालेला आहे. पण बाबासाहेबांनी स्वतःच त्या घटनेविषयी काय काय लिहून ठेवलेलं आहे हे एकदा कधीतरी आपण समजून घ्यायला हवं. ते वाचून घ्यायला हवं. कारण घटनेची उपयुक्तता, घटनेचं महत्त्व, घटनेचं मोल यावरती बाबासाहेबांनीच अतिशय पोटतिडकीपणे आणि अतिशय निर्भीडपणे आणि स्वतःच्या आणि त्याला निर्भीडपणाला एक वेगळ्या अर्थाने भावना शून्यतेने असं म्हणायला हवं. म्हणजे इम्पॅशनेट वे, डिस्पॅशनेट वे. म्हणजे हल्ली होतं कसं, हल्ली म्हणजे पूर्वी तसंच होत असणार, प्रत्येकाला आपलं लिहिलेलं वाङ्मय हे अक्षरवाङ्मय असं वाटत असतं की याच्या इतकं जगात चांगलं काहीच नाही. आमच्याकडे जेव्हा लेख येतात ना त्यात लेखकाचं पहिलं वाक्य असतं ते एका शब्दाचाही बदल करू नये. मी सांगतो देऊच नकोस तू बाबा कारण ते तसं काही नाही ना. पण तर बाबासाहेबांच्या घटनेविषयीचं मत बघा ना. घटना चांगली का वाईट, घटनेचं उपयुक्तता आणि या घटनेचं तुम्ही काय करा हे जे तेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला थक्क व्हायला होतं की अरे ज्या व्यक्तीने ही निर्मिती केलेली आहे ती व्यक्ती इतक्या भावनेच्या आहारी न जाता बौद्धिकतेनं त्याचा विचार करू शकते. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा कुठेतरी संदर्भ आपल्या जगण्याशी असायला हवा. कारण त्याशिवाय हे सगळं कळणार नाही. आणि तो संदर्भ कधी असू शकतो तर ज्या वेळेला तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आर्थिक जाणीवा प्रगल्भ होतील ना, जेव्हा अर्थकारण आपल्याला कळायला लागेल, जेव्हा आर्थिकदृष्ट्या आपण प्रत्येक घटनेचा अर्थ लावू शकू, अन्वयार्थ लावू शकू, तेव्हा आपल्याला कळेल की हे सगळं भावनाशून्य पद्धतीनं किंवा भावनाविरहित पद्धतीनं, भावनाशून्यतेला जरा नकारात्मक अर्थ आहे, भावनाविरहित म्हणूया, भावनाविरहित याचं विश्लेषण कसं करता येऊ शकतं. कितीही लाडीगोडीनं प्रेमाने 2+2ची बेरीज केली तर ती काही 4.5 येणार नाही आहे ना, ती 4च येणार आहे. कितीही रागाने तरी 2+2 बेरीज केली तरी ती 4च येणार आहे. मग भावना आणायची कशाला? मग या भावनेच्या अनुषंगानं तर जेव्हा तो फेडरलिझमचा मुद्दा मांडतात तेव्हा ते जाणवतं हा खरंच मुद्दा आहे, आपण समजून घ्यायला हवा. मी अशा महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या एका अशा कार्यक्रमामध्ये मुद्दा दिला होता. त्याच्यात एक ज्येष्ठ वयस्कर प्राध्यापिका होत्या. त्यावेळेला हे तुमचं काय मला पटत नाही, भावना खूप महत्त्वाची असते. म्हटलं मान्यच आहे मला, भावना महत्त्वाची आहे नाही काय नाही हा मुद्दाच नाही. पण बुद्धी आणि भावना यांचं प्राबल्य निर्णय क्षमतेमध्ये किती असावं हा असा मुद्दा आहे. तर त्यामुळे नाही असं काही नसतं, काही काही निर्णय भावनेचेच असतात. म्हणजे ठीक आहे, मी तुम्हाला एक छोटंसं सहज प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला 4 चौघात देणं प्रशस्त वाटत नसेल तर मनातल्या मनात द्या. पण तुम्ही या प्रश्नाला एकदा भिडा. तर मी त्यांना सहज सुचलं म्हणून एक सहज प्रश्न विचारला की तुम्ही एक कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या तुमच्या वयाच्या बाईला 3 मुलं आहेत. हा मोठा जो सगळ्यात मोठा आहे तो तथाकथित म्हणतात, तथाकथित पद्धतीनं ज्याला वर्णन करता येईल तसं कुटुंबाचं नाव रोशन करणारा वगैरे निघाला. त्याने काहीतरी उद्योग स्थापन केला, घर घेतलं, गाडी घेतली, अमुक तमुक असं सगळं छान जे काही आदर्श व्यवस्थेमध्ये बसू शकतं ते सगळं त्याचं झालेलं आहे. दुसराही चांगला निघाला, म्हणजे 10 ते 5 नोकरी केली त्याने. घरी आल्यानंतर कांदे पोहे लिंबू पिळून नाटकाला घेऊन बायकोला वगैरे छान, म्हणजे त्याचंही व्यवस्थित चालू आहे सगळं, म्हणजे तोही छान आहे, त्याचं काही म्हणजे वाईट काही नाही. हा पहिला जास्त कर्तृत्ववान निघाला कारण त्यांनी संपत्ती निर्मितीला हात घातला. दुसऱ्याने इतरांची संपत्ती व्यवस्थापनात काम केलं पण चांगलं झालं त्याचंसुद्धा. आणि तिसरा जो आहे तो त्याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे, वांड म्हणतात ना,
तसा तो निघाला. म्हणजे लहानपणी जास्त वेळ बाहेर राहिला तर वडील अतिशय प्रेमाने म्हणाले, कुठे उकिरडे फुंकायला गेला होतात. तसा तो असे उकिरडे फुंकतच बसला आणि काही केलं नाही आयुष्यात. आता खरं म्हणजे किती कुटुंबाला नाजूकपणे वेदना होत असतील ना, की मोठा एवढा कर्तृत्ववान, त्यांनी कारखाना काढला, दुसरा एवढा ज्याचंही उत्तमपणे सुरू आहे आणि त्यांनी म्हातारपणी साफल्य वगैरे नावाचा बंगला लिहिला आणि धाकट्याने मात्र काहीच केलं नाही. आता म्हटलं अशा वेळेला ती जी बाई आहे जिच्या पोटी हे तिन्ही जन्माला आले, तात्विकदृष्ट्या तिच्या दृष्टीनं तिन्ही पोटचेच गोळे ना, पोटचा गोळा आहे आपला वगैरे वगैरे, भावना आहे ती ना, पोटचा गोळा आहे. त्यामुळे समजा दिवाळीला लाडू केले तर त्यातल्या त्यात मोठा लाडू किंवा लाडवाचा मोठा वाटा हा मोठ्याला दिला जातो. तसाच थोडासा कमी जास्त आकाराचा मुद्दा किंवा वाटा हा मधल्यासाठी दिला जातो. आणि धाकट्याचा जेव्हा विषय निघतो तो कुठला त्याला कुठलं लाडवाचं कौतुक आलं, तो कुकडे फुंकत बसणार, राहिला नाही अशा स्वरूपाचं अप्रत्यक्षपणे अशा लाडू ठेवला जातो, पण त्याच्यामागची भावना ही अशा स्वरूपाची मनातल्या मनात व्यक्त होते. त्यांच्या आईची नाही झाली तर ते भावांकडनं व्यक्त होते. आता हे अर्थशास्त्राच्या दृष्टीनं जर तुम्ही बघायला गेलात तर धाकटासुद्धा, मोठासुद्धा आणि मधलासुद्धा हे ॲसेट्स आहेत, संपत्तीचा आधार आहेत. पण धाकटा हा NPA आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे, बुडीत खात्यात निघालेलं खातं आहे ते. आता हे अर्थशास्त्र नाही आहे का? आहे. मग जर आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर या आपल्या आसपासच्या घटनांकडे बघू नाही शकलो तर तो मला असं वाटतं की यांच्यासारख्या मोठ्या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे ना त्याचा घोर अपमान आहे. अर्थशास्त्राच्या अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांच्या वाङ्मयाचा आपण आधार घ्यायला हवा. तिसरा मुद्दा त्या अनुषंगानं जेव्हा येतो अर्थविषयक, तेव्हा त्यांच्या दोन घटना खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचा थेट संबंध आपल्या जगण्याशी आहे. आपण त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं आणि हे माहिती नाही आहे आपल्याला. त्यातली पहिली घटना आहे की स्त्रियांना बाळंतपणाचे म्हणून काही वेगळे विशेष अधिकार असायला हवेत. मॅट्रिमोनियल फॅसिलिटीज अँड मॅट्रिमोनियल राईट्स हा आता ते पुरुषांनाही मिळतात ते आता सोडा, पण भारतात महिलांना बाळंतपणाच्या काळातले विशेष अधिकार असायला हवेत ही मांडणी त्यांच्या अर्थविचारातनं आलेली आहे. आणि तो जो एक महिलेचं स्थान असण्याचा मुद्दा असतो कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये, तेव्हा ज्या वेळेला तिच्या प्रगतीमध्ये बाळंतपणाने एक व्यत्यय येतो, एक खंड पडतो, त्याचं स्वतंत्र मूल्यमापन व्हायला हवं. त्या विषयाची वेगळी रजा असेल, वेगळं बत्ते जे काय असेल ते असेल, पण तो वेगळा विचार व्हायला हवा असं त्या माणसाने मांडून ठेवलेलं आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. अनेकांना माहिती नसतं. आपण याच्या पुढे कधी कधी आपल्या ओळखीच्यातली बाळंतपणाची हक्काची रजा वगैरे घेताना हे ध्यान ठेवायला हवं की त्याचा संबंध बाबासाहेबांनी जी काही मांडणी केली त्याच्याशी आहे. आणि दुसरा मुद्दा हा कामगार राज्य विमा योजनेसंदर्भातला ESIC ही त्यांच्या कल्पनेतनं मांडली गेलेली ही अशा स्वरूपाची योजना आहे. हाही आपल्या मुद्दा माहिती नसतो, कारण साहजिकच आहे, अतिपरिचय अवज्ञा म्हणतात तशा स्वरूपाचं आपलं. बाबासाहेब म्हणलं की 14 तळे आणि टिळक म्हणले की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. याच्या पलीकडे सगळं आपलं मोठेपण संपतं. मग ते 2 तारखा असतात, त्या तारखेला जायचं आणि एकंदर नमस्कार किंवा जे काय करायचं ते करायचं. पण माणसाचं मोठेपण त्याच्या तपशिलामध्ये असतं. हा खूप खूप मुद्दा म्हणजे याचा इंग्रजी व्यत्यास सांगतो त्या विधानाचा तुम्हाला, आणि मग त्याचं मराठीकरण जे काही केलं तर डेव्हिल इज इन डिटेल्स म्हणतात ना, तसं दैवत्वसुद्धा तपशिलामध्ये असतं. तपशील समजून घ्या तुम्ही, माणसाच्या बुद्धिमत्तेचे तपशील समजून घ्या. आणि ही माणसाची बुद्धिमत्ता म्हणतो तेव्हा तुमच्या आमच्यासारखा माणूस नाही हा, ज्याला अनेक विषयांमध्ये रुची होती, अनेक विषयांचा अतिशय मुळापासून ज्यांनी मांडणी केलेली आहे त्याचा विचार आहे हा, त्याच्या बुद्धिमत्तेचा विचार आहे हा. तो तशा पद्धतीने मला असं वाटतं की पूर्णपणे आदर व्यक्त करून आणि त्या आदराचा जराही तडा न जाता तशा पद्धतीनं तो व्यक्त व्हायला हवा. अशा कल्पना सुचतात, हेच किती मोठेपण आहे ना. म्हणजे मला या असं पहिल्यांदा काही सुचणाऱ्यांचं ना एक अतिशय विलक्षण अप्रूप आहे, कौतुक वाटतं. कसं सुचू शकतं? म्हणजे ज्या वेळेला जगामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्याला जलविद्युत केंद्र म्हणतात, जलविद्युत म्हणजे पाणी साठवायचं वरनं आणि ते खालती धबधब्यातनं किंवा वाहिन्यांमधनं आणायचं आणि त्याच्यावरती आधारित जनित्र फिरून वीज तयार करायची, ही कल्पनासुद्धा जन्माला आलेली नव्हती. त्यावेळेला
महाबळेश्वरहून पुण्यामार्गे मुंबईत येताना लोणावळा घाटामध्ये जमशेदजी टाटांना ही कल्पना सुचली की अरे हे इथे छान तळं तयार करून आपण खालती वीज तयार करू शकतो. हे कसं सुचतं म्हणजे हे जे सुचणं आहे ना, म्हणजे तेंडुलकरांचा खूप सुंदर निबंध आहे, हे सारे कुठून येते, हे कसं येतं आहे. जो देश स्वतंत्रच झालेला नाही आहे, ज्या देशात पुढची व्यवस्था कशी असेल ही माहिती नाही आहे, अशा देशामध्ये ESIC सारखी कल्पना येणं किंवा महिलांना त्या विषयक बाळंतपण विषयक अधिकार द्यायला हवेत हे सुचणं, हे मला असं वाटतं की खूप मोठेपणाचं आहे. आणि आत्तापर्यंत जो मगाशी तो मुद्दा सांगितला की शेतीसाठी तुम्हाला औद्योगिकरणच वाढवायला हवं, हे सांगण्याची जी ताकद आहे ना, ही मला खूप महत्त्वाची वाटते. आणि चौथा एक मुद्दा तो मी वाचूनच दाखवतो तुम्हाला. त्या वाचनामध्ये एक गंमत आहे, त्या भाषेमध्ये एक गंमत आहे. आणि तो मुद्दा तर तुमच्या आमच्या सगळ्या सध्याच्या आपल्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये जी काही जागा आहे ती सगळी या मुद्द्यानं घेऊन टाकलेली आहे. तो मुद्दा आहे अर्थातच आत्मनिर्भरतेचा, म्हणजे स्वयंपूर्ण होण्याचा. देशाने सगळं देशात स्वतः तयार करायला हवं वगैरे वगैरे. तर त्याच्यात आंबेडकरांनी ती मत व्यक्त केलेलं आहे. ते तारीखही सांगतो मी, ती मुद्दामून ते घेऊन आलेलो आहे. 28 फेब्रुवारी 1920. आता 1920 साल हे टिळकांच्या निधनाचं साल आहे. त्याच्या आधी 5 वर्ष आफ्रिकेतनं महात्मा गांधी आले होते. त्याच कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध संपलं 1919च्या आसपास. त्याच कालखंडामध्ये ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं. जगाची एक वेगळी मांडणी अशी होऊ लागलेली होती. आणि त्या कालखंडामध्ये इंग्रजांना जेरीस आणण्याचा मार्ग म्हणून हा स्वदेशीचा मार्ग सुचवला गेला. आणि त्याचं एक वेगळ्या पद्धतीनं त्याचं कौतुक म्हणता येत नाही, पण ॲप्रिसिएशन म्हणतात, त्याची जाणीव आहे ती आंबेडकरांनाच होती. पण त्यांनी ते पुढचा विचार करून, म्हणजे सध्याचा जो आपला पद्धतीनं चाललं नाही की सगळं आपल्या देशातच तयार व्हायला हवं. मग मध्यंतरी अशाच लाटा निघतात मध्ये की चिनी उत्पादनावरती बहिष्कार घाला वगैरे वगैरे. मग लोकांना सांगितलं तर ते माळा येतात ना, त्या माळा घालू घेऊ नका तुम्ही, दिव्यांच्या माळा. पण प्रकल्पांची कंत्राटं चिनी कंपनीला दिलेली असतात. पेटीएम कंपनी चिनी मालकीची असते, ते लोकांना माहिती नसतं. म्हणजे हे असं होतं. आणि मला परत मी तो मुद्दा म्हणतो आहे, मला माफ करा, पण हे असं होतं याचं कारण अर्थविषयक जाणीवाच नाही आहेत आपल्याला. आणि ते नसणं हे खूप मोठं पाप आहे. म्हणजे भारताच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल ना, तर नागरिकांना अर्थविषयक जाणीवाच नसणं. आणि तुम्ही अमेरिकेच्या निवडणुकीच्या जर तुम्ही ज्याला डिबेट्स म्हणतात, चर्चा बघितल्यात ना, तर तिथला कुठला तरी नागरिक त्या अध्यक्षीय उमेदवाराला प्रश्न विचारत असतो की तू म्हणाल होतास की 4.1 पद्धतीनं अर्थविकास होईल किंवा रोजगार वाढतील, पण ते वाढलेच नाही, ते 3.9% इतक्याच गतीनं वाढले. हे अचंबित व्हायला होतं. हे असं होतं कारण नागरिकांना अर्थविषयक जाणीवा आहेत. आता त्याच्यातनंही ट्रम्पसारखी कधी कधी माती खातात, ते सोडून द्या, पण मुळात जाणीवा आहेत हे अमान्य करता येणार नाही ना. तर या पार्श्वभूमीवरती 28 फेब्रुवारी 1920 या दिवशी ते लिहितात. आत्ताच्या सध्या संदर्भात एक खूप सुंदर परिच्छेद आहे. स्वदेशी माल उत्पन्न करून, आता ही परत एक खासियत आहे, मोठ्या लोकांच्या विचारांमध्ये कसं साम्य असतं. वैचारिकदृष्ट्या खूप एका समान पातळीवर असतात. इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात वी आर ऑन द सेम पेज. आपण एकाच पानावर आहोत वेगवेगळ्या विचारांच्या दृष्टिकोनातनं. त्याच्या अनुषंगाने हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या, पुढचा शब्द खूप भारी आहे, स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवटलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे. आता काय मस्त भाषा आहे बघा. तारवटलेल्या स्वदेशी अर्थतज्ज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की परदेशी माल आयात होतो, याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. आता हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेतलात ना, तर आपल्या अर्थव्यवस्थेच्या ज्या काही वेदना आहेत, मग त्याला राजकारणसुद्धा तुम्हाला सहजपणे जोडता येईल. की माणसं इथे येतात, कामाला येतात, परराज्य येतात, परप्रांतीय येतात. का येतात? कारण रोजगार मिळतो. आणि मग आपण का नेमतो? साधी गोष्ट आहे. इथला जर मुलगा किंवा एखादा कामगार किंवा एखादा
श्रम करून माझे काही घरची कामं करून देणारा नेमायचा असेल, तो एकदम मोडेन पण वाकणार नाही, 100 रुपयाच्या खाली घेणारच नाही. तो परदेशी असतो, तो काय ठीक आहे, द्या 50 रुपये द्या, हरकत नाही, तो करतो. आता हे ह्याच्यामागे अर्थशास्त्र आहे ना. तो माल जसा आयात होतो तसं श्रम पण आयात होतात ना. माणसंच नाही, म्हणजे उत्पादनच आयात होत नाही, श्रमांची सुद्धा आयात होते. आणि जशी आयात होते तशी स्वस्त श्रमांची आपण निर्यात पण करत असतो. आता सुशिक्षित आपल्या इकडचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातनं अमेरिकेत जाऊन जे काही नोकऱ्या करतात ते अमेरिकनांना काय भारतीय फार छान असतात वगैरे म्हणून आवडत म्हणून नाही, स्वस्तात कामं करतात. आणि परत बाळणपणाला आया वगैरेही घरनंच येतात माहेरातनं, स्वस्तात तेही काम होऊन जातं. मुद्दा असा आहे की ही जर कल्पना लक्षात घेतली तर तुम्हाला जाणवेल की ज्यांना आपण भैया म्हणून हिणवतो ते आपण दुसऱ्या देशात कामासाठी गेलो की भैयाच असतो. खरं आहे का खोटं आहे? अर्थशास्त्री स्वस्तात काम करणारा मजूर म्हणजे भैया हे जर असेल तर भारतातनं परदेशात गेलेले आय टी मधले तज्ज्ञ हे आंबेडकर सांगून ठेवतात ना. साधी सोपी मांडणी आहे ही. म्हणजे याच्यात माझ्याकडून त्याचं विश्लेषण करून घ्यायची काहीच गरज नाही आहे. ते पुढचं त्यांचं वाक्य घ्या. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा या महामंत्राचा जप सध्या सुरू आहे. हे आत्ताचं वाक्य नाही आहे, ते तेव्हाचं वाक्य चाललेलं आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकास अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल. याचा विचार करावा कोणी? किती ताजं आहे हे सगळं, किती ताजं आहे हे. आणि किती म्हणजे विद्वानाचं लक्षण काय असतं की तो अनेक काळामध्ये सुद्धा ना किंवा दीर्घकाळ सुद्धा ना तो कालसुसंगत वाटतो. तो डेटेड ज्याला म्हणतात ना, कालबाह्य वाटत नाही. हे आत्ता जर म्हणजे छापलं तर हे आत्ताच्या काळाशी कोणाला तरी आत्ताचं मत वाटेल ना, आत्ताचं वास्तव वाटेल. म्हणजे अर्थविचार हा कसा अशा पद्धतीनं मांडता येऊ शकतो, हा लोकांना सांगता येऊ शकतं. हे मूकनायकमधलं वाक्य आहे, 28 फेब्रुवारी 1920. त्यांचं वय काय असेल तुम्ही कल्पना करून बघा. हे काय 30-35च्या आसपास. आता ही दृष्टिकोनाची ही झेप आहे. हे एक ताकद आहे ना, ही आपण समजून घ्यायला हवी. आणि पुढे जर ते म्हणतात, ते शेवटचं वाक्य सांगतो, कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरिबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागेल. स्वदेशीचा जर आग्रह प्रत्यक्षात आला तर काय होईल की परदेशातनं माल येतोय, स्वस्तात घेतो मी, विजेची माळ मला काय 5 रुपयात 10 रुपयात मिळते, पण देशीच घ्यायची झाली तर मला 50 रुपये देऊन ती होईल. परत तिथे त्यांची एक स्वतंत्र मक्तेदारी तयार होईल. तर म्हणून ते म्हणतात गोरगरिबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. त्यांचा पुढचा शब्द खूप छान आहे, या त्यांची होणारी नागवण. आता हे मराठी आहे बाबा, मस्त एकदम बरं वाटतं. असं उगीच काहीतरी काय समोरच्याला कानाला कसं वाटेल. नागवण हा शब्द वापरलेला आहे. यात त्यांची होणारी नागवण स्वदेशी या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून जे समाधान पावतील त्यांच्याविषयी पुढे बरंच काही आहे. तर मला असं वाटतं की हे इतकं साधं सोपं मांडणी आहे त्यांची. 1918 सालचा मी मगाशी दाखला दिलेला शेतीविषयक तो मुद्दा आहे त्यांचा. आणि तो पुढे मांडत असताना आणि आत्ता ज्याची मोजमाप सुरू आहे तो त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, तो इंग्रजीच आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायला हवा, डिस्गाइज्ड एम्प्लॉयमेंट. आता डिस्गाइज्ड एम्प्लॉयमेंटचं भाषांतर कसं कराल तुम्ही? लपलेली किंवा दुसरंच काहीतरी वस्त्र परिधान केलेली रोजगार क्षमता अशा पद्धतीनं होऊ शकेल. हा मुद्दा त्याच्यानंतर जवळपास मला वाटतं 20-25 वर्षांनी ज्या अर्थतज्ञांनी मांडला त्याला अर्थविषयक नोबेल मिळालेला आहे. हाच मुद्दा डिस्गाइज्ड एम्प्लॉयमेंट ही टर्म आहे, ही त्यांनी ती शब्दप्रयोग जो केलेला आहे तो त्याच्याशी संदर्भ आहे. या पद्धतीनं ही बाबासाहेबांची मांडणी पुढे पुढे होत गेलेली आहे. त्याच्यात एकच मतभेदाचा मुद्दा कुठला असू शकतो, तो अर्थातच त्यांनी एका टप्प्यावरती भांडवलशाहीलाही विरोध केला आहे.
आणि त्याच वेळेला सरकारच्या भांडवल क्षमतेचंही कौतुक केलेलं आहे. म्हणजे सरकारने भांडवल निर्माण करण्याची जबाबदारी पेलायला हवी, म्हणजे सरकारने गुंतवणूक करायला हवी. म्हणजे एका अर्थाने ते समाजवादाचाही विरोध करतात, पण त्याच वेळेला समाजवादाचाही पुरस्कार करतात. त्या मुद्द्यावरती त्यांची, आणि आता हा मुद्दा म्हणजे ज्यांना फक्त आंबेडकरच हवेत आम्हाला मिरवण्यासाठी, त्यांची अडचण करणार आहे. कारण त्यांची आणि नेहरूंची अर्थविषयक मांडणी या मुद्द्यावरती जुळते. सरकारने भांडवल निर्मिती करायला हवी, सरकारने भांडवल घालून उद्योग क्षमता वाढवायला हवी, हे त्यांची मांडणी. आणि नेहरूंनी सुरुवातीला स्वातंत्र्यानंतर जे काही केलं, सार्वजनिक क्षेत्रातल्या काही कंपन्या काढल्या, ती मांडणी ही थोडीशी बऱ्याच अंशी जुळते, थोडीशी नाही, बऱ्याच अंशी समांतर जाणारी आहे. त्याच्यामुळे हा एक विचार हा आता कालबद्ध होता का असा एक प्रश्न पडू शकतो. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब हयात असते तर त्यांनी स्वतःचेच काही विचार नंतर ते कालबाह्य कालानुसार ते ठरतात ते काढून टाकले असते. त्याच्यात कधीतरी त्यांनी या विषयावरती प्रश्न निर्माण केले असते. कारण होतं कसं की भांडवल हे जर सरकार घालायला लागलं तर खाजगी भांडवलदाराचे दुर्गुण सरकारला चिकटायला लागतात. आणि मग सरकार हे वेगळ्या अर्थाने भांडवलशहा होतं. आणि सरकार भांडवलशहा होणं अतिशय वाईट. कारण सरकार राष्ट्रप्रेमाच्या बुरख्याखाली अनेक गोष्टी आपल्या गळ्यात मारू शकतं. खाजगी भांडवलदाराला हा प्रश्न येत नाही, त्याला बाजारपेठेच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, पटकन पटेल. 7,000 कोटी रुपये कर्ज फेडता आलं नाही म्हणून किंगफिशर गेली, विमान कंपनी किंगफिशर बुडली. 7,000 कोटीचं मला वाटतं कर्ज होतं. 56,000 कोटी रुपये कर्ज असलेली कंपनी, सरकारनं ते कर्ज, त्याला त्यांनी इंग्रजीमध्ये त्यांनी शब्द वापरलेला, हल्ली हा खूप लोकप्रिय शब्द आहे कर्जाच्या संदर्भामध्ये, हेअरकट घेऊन सरकारने ती कंपनी विकली, ती म्हणजे एअर इंडिया. 56,000 कोटीपर्यंत कर्ज गेलेलं होतं. आता हे जर खाजगी क्षेत्रात असतं तर एवढं कर्ज सहन करणारा उद्योग टिकला असता का? नसता टिकला. त्याचं समभागधारकांना, भांडवल ज्यांनी पुरवलेलं आहे त्यांना हा आवश्यक फायदा देऊ शकत नाही म्हणून ती कंपनी डब्यात गेली असती. त्यामुळे सरकारने भांडवल किती टाकावं आणि कशात टाकावं हा सुद्धा मला असं वाटतं. आणि मुळात एअर इंडिया ही सरकारची नव्हतीच, ही टाटांचीच होती. सरकारने आपली मेड इन इंडिया फक्त त्याच्यावरती लेबल लावलं, बाकी ती खाजगी क्षेत्रातलीच कंपनी होती. पण सरकारने सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये कंपन्या काढल्या. अहो तुम्हाला खोटं वाटेल, आत्तापर्यंत जे कोणी सरकार व्यवहाराशी संबंधित आहेत, अभिजित यांच्यासारखे जे कोणी सनदी अधिकारी आहेत, त्यांना हे माहिती असेल की ही फोटोची जी फिल्म येते ना ती काढली कोणी, तर कोडॅक कंपनी, त्यातलं जगातलं मोठं नाव. ती कोडॅक कंपनी डब्यात गेली. त्यांनी ते गुंडाळून टाकलं की आता फोनमध्येच कॅमेराला म्हटल्यानंतर कशाला फिल्मची गरज आहे, आपण किती जणांनी शेवटचा रोल कधी घेतला आठवून बघा, नाहीच आठवणार आपल्याला, कारण ते कालबाह्य झालं. पण भारत सरकारची फोटो फिल्म बनवणारी कंपनी आहे. आता काय करतात ते माहिती नाही मला, पण आहे. मुद्दा असा की सरकार जेव्हा भांडवल टाकतात तर फोटो फिल्म बनवणं सरकारचं काम होतं का? या पद्धतीनं म्हणजे म्हणजे जर अशी विचारांची मांडणी जर करत गेलं तर अनेक मुद्दे जमा खर्चाच्या बाजूने त्याचा विचार होऊ शकतो. आणि बाबासाहेबांच्या मांडणीचं वैशिष्ट्य असं की जमेच्या बाजूला 100रातले 99 घटक तरी आहेत. एखादा घटक हा सोडून देऊया, कारण प्रत्येक शेवटी माणूसच असतो. पण एवढे घटक असलेली व्यक्ती असणं हे आपलं भाग्य आहे ना. मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे तुम्ही म्हणजे अतिशयोक्ती वगैरे या अर्थाने नाही, असा माणूस हा एखादा युरोपात जन्माला आलेला असताना तर काय त्याचं उदो केला गेला असता, हे आपल्याला दुर्दैव आहे. देशाला मोठे माणसांची आपल्याला, म्हणजे मोठी माणसं म्हणजे कुठल्या अर्थाने चमत्कार करणारे मोठे होतात, त्यांचं काही म्हणजे मला म्हणायचं नाही आहे, ते छान त्यांचं चांगलं होतं. पण बुद्धीच्या पातळीवरती इतकी तगडी मांडणी करणारा हा असा एखादा विचारवंत आपल्या देशात जन्मतो आणि त्याची कदर नसणं. आणि त्याचा शेवटचा फक्त एक दाखला देतो, तो पण मुळात निबंध आपण वाचावा. आणि तो बुद्ध आणि मार्क्स, काय तुलनेचा विचार आहे. म्हणजे मला सांगतानाही अंगावर असं काटा येतो की मार्क्सची आर्थिक मांडणी आणि बुद्धाचे विचार याची त्यांनी तुलना केलेली आहे.
आणि ती तुलना करता करता बुद्धाचे विचार हे मार्क्सला काही बाबतीत किती सरस आहेत हे ते दाखवून देतात, उदाहरण दाखवतात. म्हणजे त्याच्यामध्ये उगीच भावना भावना असं काय नाही, बुद्धीच्या पातळीचा हा मुद्दा मार्क्सने मांडलेला आहे, त्याच्याबरोबर बुद्धाने हे त्या विषयावर असं असं लिहून ठेवलेलं आहे. आता एकाच बाजूला बुद्धविषयक मांडणी करायची, एकाच बाजूला मार्क्सला हात घालायचा, एकाच बाजूला भारतीय शेतीचा विचार करायचा, भारतीय महिलांना प्रसूती काळातल्या सोयीसुविधा मिळाव्यात याची मांडणी करायची, शेतीसाठी औद्योगिकरणाचा विचार करायचा. आणि हे करत असताना रुपयाची किंमत काय असेल, 32 वय होतं मला वाटतं त्यावेळेला त्यांनी हा विचार केला. आता 32व्या वर्षी हल्ली अक्कलदाढसुद्धा येत नाही आपल्याला, अनेकांना ती येतच नाही, हा मुद्दा सोडून द्या. पण या वयात हे सगळं या माणसांना जमतं. म्हणजे हे, आणि अशी माणसं या मातीत जन्मलेली आहेत. म्हणजे मला या मातीचं ऋण काय आपण मानायचं असेल ना, तर ते हे मानायला हवं. मग अशी अभिजित त्यांच्याशी गप्पा मारताना मी हाच मुद्दा मांडत होतो की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे ना, हे करकरीत बुद्धिवादी माणसं आहेत ही. म्हणजे अक्षरशः करकरीत हा शब्द योग्य आहे, आणि त्या करकरीतपणाला तोड नाही आहे. म्हणजे ज्योतिबा फुल्यांचे तुम्ही दाखले घ्या, आगरकरांचे दाखले घ्या, ज्यांनी नास्तिकतेची चळवळ सुरू केली. लग्नाच्या दिवशीच बायकोचं मंगळसूत्र गळ्यातनं तोडलं. आता हे आजच्या काळात पाय लटपटतील अनेकांचे, टिकली लहान झाली तरी अनेक नवऱ्यांना छातीत दुखायला लागतं. अजूनही या कालखंडात आपण जगत असताना ही इतकी बुद्धिवादी माणसं या मातीत जन्मली, आणि जो अतिशय अन्यायग्रस्त आणि दुर्लक्षित समाजामध्ये जन्मून अतिशय पांडित्यपूर्ण विवेचनासाठी जगभर ओळखला गेला असा एक वैचारिकदृष्ट्या महंत या मातीमध्ये जन्मला. त्याचा आपण, मला असं वाटतं की बौद्धिकदृष्ट्या सत्कार करायला हवा. आणि एकच तो मुद्दा मांडतो आणि थांबतो, तो असा की राजकारणाने बाबासाहेबांचा घात केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की नाही नाही, मग आपला काय बुवा संबंध, या पातळीवरती एक विचार होतो. मग घटनेविषयी जो काय आदर व्यक्त करायचा तो करायला, कारण ते पर्यायच नाही, करावाच लागतो. म्हणजे भारतीय समाजातला एक मोठा वर्ग हा नोकरदार असतो, आणि नोकरदार असल्यामुळे, पर्यायच नसल्यामुळे तो प्रामाणिक करदाता असतो, कारण पगारातनंच काय कर जातो ना. तर तसं हा घटना वगैरे हा मुद्दा सोडला तर बाकीच्या कुठल्याही पातळीवरती यांचा विचारच होत नाही. हे मला असं वाटतं की राजकारणाने केलेला हा बुद्धिमत्तेचा हा पराभव आहे. हा पराभव खूप वेदनादायी आहे. म्हणजे शिरवाडकरांनी खूप छान त्यांची ती कविता आहे की एका दिवशी संध्याकाळी शहरात त्याचं एका चौकामध्ये सगळे पुतळे जमतात, आणि कोणी म्हणतो काय मी तर फक्त या अमुकाच पुरता उरलो, तो तर दुसरा म्हणतो मी काय ब्राह्मणांपुरताच उरलो, तिसरा म्हणतो मी माळी समाजापुरताच उरलो, वगैरे वगैरे असं चाललेलं होतं. तर गांधीजी म्हणतात अरे तरी तुम्ही नशीबवान आहात, तुमच्या मागे काहीतरी समाज तरी आहे, माझ्या मागे फक्त सरकारी कार्यालयातल्या धूळभरल्या भिंती आहेत. आता हे जर वास्तव असेल तर ते मला असं वाटतं की हे आपण बदलायला हवं, आणि ह्या बदलासाठी बुद्धीची आराधना थोडी थोडी का होईना आपापल्या परीनं करणं, ते विचार समजावून घेणं, त्या विचारांच्या अनुषंगानं काही जमतं आहे का हा प्रयत्न करणं, हे घरी करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही, सरकारने जबरदस्ती करायची काही गरज नाही. गुगल वगैरे असल्यामुळे आता तर बसल्या बसल्या हे सगळं करता येईल त्यांच्या. आणि हा मोठेपणा आहे. अगदी आत्ता थोड्या वेळापूर्वी निघालेला विषय 1952 सालचं मला वाटतं त्यांचं भाषण आहे, 52 सालच आहे, पुण्यामध्ये महादेव गोविंद रानडे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम होता, आणि त्याचं 20-25 पानाचा ऐवज आहे. अतिशय दमदार भाषण आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा जो एक प्रचंड मोठा पट असतो ना, 70 mm सिनेमासारखा म्हणतात, तसा सगळा त्याच्यामध्ये तो उभा राहतो. त्याच्यात ते महाराष्ट्राच्या बुद्धी परंपरेचा इतिहास, तर्कशास्त्राचा प्रगती, न्यायशास्त्राची प्रगती महाराष्ट्रामधली, असे अनेक विषयांचे दाखले देतात. आणि त्या विषयांच्या दाखले देता देता त्या विषयांमध्ये हे रानडे पण कसे पारंगत होते हे मांडतात. आता मला म्हणजे हे अतिशय ज्याला इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर पॉलिटिकली इनकरेक्ट, राजकीय शहाणपणाच्या दृष्टीने अतिशय चुकीचं अशा स्वरूपाचं वाक्य असेल, पण ते मला म्हणायला काहीच म्हणजे प्रत्यवाय वाटत नाही की त्यावेळेला बाबासाहेबांनी हा विचार नाही केला की रानडे नावाच्या माणसाच्या कौतुकाला मी कसा जाऊ. आता दोन्हीकडनं होत नाही ते, याच्यामध्ये कोणाचं काय होत नाही हा मुद्दा नाही आहे. आपण बुद्धिमत्तेचा पराभव करतो हे कृपा करून लक्षात घ्या.
बौद्धिक गौरवाचा आपण पराभव करतो आणि त्याला तुम्ही आणि आपण सगळे जबाबदार आहोत. या बुद्धीचा आदर करायला ज्या वेळेला आपण शिकू त्यावेळेला मला असं वाटतं की ती खरी बाबासाहेबांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे, एवढा प्रचंड अभ्यास केलेला आहे. माझे आधीचे संपादक होते ते आणि माझे काका हे दोघेही बाबासाहेबांचे जवळचे अभ्यासक होते. तर दोघांच्याकडनं ते समान गोष्टी कुठली कळली असेल ना की त्यांची स्मरणशक्ती ते म्हणजे एखादा संदर्भ हवा असेल तर ते घरी फोन करून अमुक अमुक फडताळामध्ये 3ऱ्या रांगेतनं ते डावीकडून 6वं पुस्तक आहे, ते 6व्या पुस्तकातल्या अमुक अमुक पानावरती 3ऱ्या परिच्छेदामध्ये मी म्हणतो ते असेल, ते सरळ सांग, या पातळीवरती सांगायचे ते. आणि हे म्हणजे पूर्णपणे 2-3 अशा वेगवेगळ्या माणसांनी त्यांच्या या स्मरणशक्तीचा दाखला दिलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये एलिफंटाईन मेमरी म्हणतात, हत्तीसारखी प्रगल्भ स्मरणशक्ती. तर मला असं वाटतं की याचा काहीतरी भाग आपण आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. आणि जो कुठला आणायचा असेल तर त्याची सुरुवात मला प्रामाणिकपणे असं वाटतं त्या अर्थविचारापासून आणायला हवी. जोपर्यंत आर्थिक प्रगती होत नाही तोपर्यंत या देशाला भवितव्य नाही. आजच्या आर्थिक पाहणीमध्ये जो गेल्या महिन्यात अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यातली माझ्यावरती विश्वास ठेवू नका, त्यातली आकडेवारी काढून बघा. ती आकडेवारी असं दाखवते की भारताने मेक्सिकोला मागे टाकलं आहे, भारताने चीनला मागे टाकलेलं आहे. का मागे टाकलेलं आहे, कशामध्ये मागे टाकलेलं आहे, कुठल्या उत्पादनांमध्ये नाही तर तरुणांच्या निर्यातीमध्ये. या देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर पोरं थांबायला तयार नाही आहेत. घरटी अनेकांना हा अनुभव असेल. आणि पूर्वी फक्त मुंबई, ठाणा, पार्ला, पुणे इथनंच जात होती. आता त्याचं लोकशाहीकरण झाल्यामुळे अगदी आता सर्वदूर हे लोण चांगल्या अर्थाने गेलेलं आहे. ते चांगलं करतायत ते मान्यच आहे, ते जायलाच हवं, त्यांची आर्थिक प्रगती हा मुद्दाच आहे. पण त्यातले किती जणांना परत यावं असं वाटतं? नाही वाटत. चीनमध्ये परत येतात, मग तिथून वेगवेगळ्या अलिबाबासारख्या अँडसारख्या कंपन्या तयार होतात. भारतीय मुलं परत येत नाही. का परत येत नाही? कारण आपण त्यांना बुद्धीच्या क्षेत्रात मोकळीक देतच नाही. आपण त्यांना सगळ्यामध्ये जमेल तितकं बांधून टाकतो. तू काय खा, काय पी, कुठले कपडे घाल वगैरे वगैरे याच्यामध्ये जखडून टाकतो. म्हणून यांना बाहेर जावंसं वाटतं. ते काही सुखसोयीसाठी नाही वाटत. सुंदर रस्ते काही दिवसांनी कंटाळाच येतो. म्हणजे कोविडच्या काळात बघितलं असेल, आपले रस्ते सुंदर वाटायला लागले होते. नंतर नंतर कंटाळाच येतो त्या सुंदरतेचा. म्हणजे कधी एकदा 2 वर्षापूर्वी ऑस्ट्रियाला गेलो होतो, तेव्हा मला असं कधी एकदा कचराकुंडी बघतोय असं वाटायला लागलं. तर ते यासाठी जात नाहीत लोक. ते जातात कारण बुद्धीचा आदर होतो. बुद्धीचा आदर होतो. त्या बुद्धीचा आदर करायची काहीतरी सुरुवात आपण आपल्यापासून करायला हवी. एवढं फक्त सांगतो आणि एक किस्सा सांगतो आणि मी थांबतो. व्यंकट रमणन म्हणून वेंकी नावाने ते ओळखले जातात. त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ते अर्थातच परदेशामध्ये असतात, इंग्लंडमध्ये आहेत सध्या, त्यावेळेला अमेरिकेमध्ये होते. आणि जरा काही परदेशात कुठल्या तरी भारतीयाला कौतुक झालं की आपण टाळ्या वाजवायला जोरजोरात, अरे काय तो भारतीय आहे वगैरे वगैरे. म्हणजे जंगल में मोर काय जे काय असेल ते, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणतात तसं. कुठे तो काहीतरी करत असतो. पण भारतीय म्हटलं की आपल्याला उगीच आपल्या छातीत असं हवा छाती फुगते. तर त्यांच्या शाळेनं सत्कार करायचं ठरवलं. आणि म्हणजे हे का सांगतोय मी, त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन, शेवटी सांगेन याच्या. तो सत्कार झाला चेन्नईला, त्यांच्या शाळेमध्ये सत्कार झाला. आणि सगळे त्यांच्या शिक्षिका, त्या कोणी शिक्षिका नव्हत्या, त्या पण आल्या असतील. मी लहानपणी त्याला गणित शिकवलं वगैरे वगैरे. कोणाला आठवतो असं काही, मोठं झालं की काही सांगतात सगळे असे. तर ते सगळं समस्त चेन्नई जमलं आहे, मोठा कार्यक्रम झाला, किती भारताचं नाव काढलं वगैरे वगैरे. जे काही कौतुक आपल्या समाजामध्ये होतं, हे समाजामध्ये होतं कारण मुळात दरिद्री समाज आहे, हे आपण मान्य करायला हवं. दरिद्री समाजातच हे असल्या माझ्या अर्थविषयक प्राध्यापकाचं खूप सुंदर वाक्य आहे की दारिद्र्याचा फक्त गंडच मोठा असतो. तर हा गंड भारतीय म्हणून फुलून आला होता सगळ्या त्या समारंभामध्ये. मग यांच्या सत्काराला हे उभे राहिले वेंकी. हे भाषण गुगलवर पण तुम्हाला सहज मिळेल. त्यांची भाषणाची सुरुवात आहे आणि सुरुवात शेवट मध्य एकच आहे. ते म्हणाले, कृपा करून मला भारतीय म्हणू नका. मी भारतात राहिलो असतो तर मला नोबेल मिळालं नसतं. हे भारतीय माणूस सांगतोय. एक डॉक्टर की मौत नावाचा सिनेमा बघितला नसेल तर आज रात्री खरोखर बघा. तर हे अशा वातावरणामध्ये एवढी प्रचंड बुद्धिमत्ता घेऊन जगणं
हे सुद्धा किती आव्हान आहे हे कल्पना करा तुम्ही. म्हणजे माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरी जेव्हा घरात काम सुरू होतं तेव्हा इंटिरियर वगैरे हल्ली शब्द असतात, तो कंत्राटदार होता ना, त्यांनी माझ्या बायकोला विचारलं काय साप क्या लायब्ररी चलाते है क्या. घरातल्या त्या हे आत्ताच्या काळातली गोष्ट हो, म्हणजे काय 2-3 हजार फक्त पुस्तकं काय एवढीच असतील. तर त्यांना त्यावेळेला या बुद्धिमत्तेचं वजन घेऊन चाकताना काय वाटत असेल देशामध्ये, ही वेदना आपण समजून घ्यायला हवी आणि ही आपण घेत नाही. हे मला असं वाटतं की खूप मोठं दुःख आहे. कारण या देशामध्ये काळाच्या मागे असण्याचे खूप फायदे आहेत, पण या देशामध्ये काळाच्या पुढे असणं हे खूप तोट्याचं आहे. आणि ते तशा काळाच्या पुढे असणाऱ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर खूप अग्रस्थानी होते. म्हणून हे स्मरण आणि त्यासाठी हा विषय दिला. विशेषतः अभिजित बांगरेंचे मी मनापासून आभार मानतो. कारण आयुक्तांनी वगैरे संध्याकाळी असं 2 तास भाषणामध्ये घालवणं आपल्या देशामध्ये, तर त्यांनी मुळात हे असे काहीतरी उपक्रम केला आणि वाचनालयाचा कार्यक्रम केला आणि वाचनालयातर्फे व्याख्यानमाला ठेवली. हे अजूनही आशा सोडायची गरज नाही असं वाटायला लावणारं सत्य आहे. आपल्या सगळ्यांच्या एवढ्या संख्येने आलात. आभार. धन्यवाद.